नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 30 जून 2026। तर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची एक अंदाज देणार आहे, कारण की ज्या भागात अद्यापही पाऊस झालेला नाही त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आनंदाची बातमी। आज 30 जून पासून ते 8 जुलै पर्यंत तुमच्यामध्ये राज्यात सर्वत्र सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे आज बऱ्याच भागामध्ये सांगायचं झालं तर विदर्भामध्ये 11 जिल्हे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, बुलढाणा या आज मात्र बऱ्याच भागामध्ये जिथं पाऊस पडला नाही ते भागात देखील पडणार। पण 8 तारखेपर्यंत मात्र सगळीकडे पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। 8 तारखेपर्यंत सगळीकडे पाऊस पडेल आणि सगळ्या विदर्भात शेतकऱ्याची पेरणी होणार आहे, म्हणून हे शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर मराठवाड्याकडे देखील हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, संभाजीनगर, जालना, बीड या विदर्भात परभणी आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज देखील दुपारनंतर 3-4च्या नंतर मराठवाड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे। दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे। 8 दिवसामध्ये सगळीकडे पडून जाईल। जे वंचित राहिले त्या 8 दिवसामध्ये त्या वंचित भागात देखील पाऊस पडेल आणि त्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे, म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 8 दिवसामध्ये तुमच्या इकडे देखील जे भाग सुटलेला त्या सुटलेल्या भागात देखील पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, नाशिक, पुणे ह्या पट्ट्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडे देखील म्हणजे ह्या आजच दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस जोराचा सुरुवात होणार आहे। पण 8 दिवस मात्र 8 जुलै पर्यंत मात्र खूप जोरात पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात मात्र या 8 दिवसामध्ये काही ठिकाणी मुसळधार, कुठं अतिमुसळधार, काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। मग अतिवृष्टी कुठं होणार, अतिमुसळधार कुठं होणार आहे म्हणून हे तुम्हाला सांगू इच्छितो। सर्वप्रथम मुंबईकरांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि सतर्क करायचं। मुंबईकडे म्हणजे 8 जुलैपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून मुंबईच्या जनतेने सतर्क राहावे। पुण्याकडे देखील खूप पाऊस पडणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात देखील ह्या म्हणजे 8 दिवसामध्ये अतिवृष्टी होईल, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे। उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, संभाजीनगर, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती ह्या पट्ट्यात मात्र अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि तुम्हाला सांगू इच्छितो शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे हे जे जिल्हे आहेत जवळपास 14 जिल्हे, नाशिक जिल्हा, मुंबई, त्याच्यानंतर मुंबईचे सगळे जिल्हे, त्याच्यानंतर अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती ह्या पट्ट्यात मात्र अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। त्या भागामध्ये जे छोटे छोटे तळे आहेत त्या छोट्या छोट्या तळ्यामध्ये पाणी येणार आहे, म्हणून त्यांच्यासाठी ही सर्वप्रथम आनंदाची बातमी। त्याच्यानंतर राज्यातल्या हे जे पाऊस आहे तिकडे जर मुसळधार पाऊस पडत असला तर उर्वरित राज्यात मात्र रिमझिम कुठं जोरात कुठं पेंडोल तासा पाऊस पडणार आहे आणि 8 दिवसात मात्र संपूर्ण महाराष्ट्र आपण टाकणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा।